प्रेसर सर्वांना देवाचे आभार मानते की प्रभूने सुंदर असं वचन सांगण्यास संधी दिली. आज आपण वचन पाहणार आहोत प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय आणि 12. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हावयाचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यामध्ये दिले. हालेलुया. प्रभूने आज सुंदर वचनामध्ये सांगितलं आपल्याला आपलं तारण कोणच होणार नाही. कोणतेच एक मनुष्याकडून आपलं तारण होणार नाही. आज आपण कोणत्याच एक मनुष्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपला विश्वास त्या जिवंत देवावर ठेवायचा. आपलं जीवन बदलणारा तो जिवंत देवी. हालेलुया. आज त्या आपल्यासाठी मरण पावले. आपले प्रत्येक एक पाप त्याने धुवून टाकले आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा मेलेल्यातून उठलेला आहे. हालेलुया. आज आपण कोणत्याच एक मनुष्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपल्या जिवंत देव आपण प्रत्येकाने विश्वास ठेवायचा आहे, कारण आपलं तारण करणारा तोच आहे. प्रभूने सुंदर वचनामध्ये सरळ सांगितलेलं आहे आपल्याला की तुमचं तारण कोणताच एक मनुष्य करणार नाही. हालेलुया. आज प्रत्येकाने या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येकाने कबूल करायचं आहे की माझा येशू माझं तारण करणार आहे. हालेलुया. माझं जीवन बदलणारा माझं जिवंत देव. हालेलुया. आज प्रत्येकाने वचनावर विश्वास ठेवायचा आहे आणि हे वचन आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये डिक्लेअर करायचं आहे. प्रेज द लॉर्ड.